मित्रांनो नमस्कार. आज 2018 साली शेवगा केल्यानंतर पहिल्यांदाच मित्रांनो महाराष्ट्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो आहे. तर हम थोड़ा हिंदी में बात करेंगे. पहले हम लोगों को इंट्रोड्यूस करते हैं. तर मित्रांनो आज कर्नाटकमध्ये साधारणपणे गाव का नाम क्या है? एकजनादोड्डी. एकजनादोड्डी. ये हमारे पुणे से कम से कम सर 500 किलोमीटर दूर आहे. पास आहे हमारे मित्रांनो. हे कमीत कमी आपल्या पुण्यापासून 500 किलोमीटरचं गाव आहे. सरांनी मला फोन केला होता एक 10-15 दिवसापूर्वी की आम्ही शेवगा लावलेला आहे आणि आम्हाला थोडं मार्गदर्शन हवंय. तर त्यांना मराठी कळत नाही आणि मला जास्त हिंदी समजत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना तोडकं मोडकं त्यांची हिंदी माझी मराठी असं करून मी त्यांना सर्व सांगितलंय. बाग एकदम व्यवस्थित आहे, झाडं पण छान आहेत आणि झाडामधलं अंतर पण मित्रांनो एकदम छान आहे. मी त्यांना आल्यानंतर विचारलं सर की मी एवढं दूरवरून आलो, किंवा गाडीचं भाडं असेल किंवा हे असेल, तर त्यांनी आल्याला मला एकच सांगितलं, कोणतीही गोष्ट करायची तर ती पूर्ण ताकदीनिशी करायची, नाही तर ती नाही केलेली चांगली. त्याच्यामुळं मार्गदर्शन चांगलं मिळणं गरजेचं आहे. माझी युट्यूबची व्हिडिओ पाहत असतात. युट्यूबची व्हिडिओ पाहिल्यानंतर ते मराठीमध्ये त्यांना थोडं समजलं की ये इन्होंने किया है, इतना दिन हो गया है, तो समज के उन्होंने फोन किया. तर मित्रांनो इथं आल्यानंतर पाहिलं की आज सर आजारी पण आहे. त्यांना थोडं हाताला लागलंय, पण सकाळ धरून टचमध्ये होते की तुम्ही लवकर येऊन आमचा बाग पहा. तर मित्रांनो हे पहा, सुरुवातीला यांनी काय केलंय, हे पहा मी वारंवार सांगत असतो की शेतीमध्ये अंतर फार महत्वाचे शेवगा शेतीमध्ये. तर त्यांनी सुरुवातीला हे अंतर जवळपास 15 फूट घेतलेलं आहे आणि हे अंतर यांनी म्हणजे 2 सरीमधलं अंतर मित्रांनो त्यांनी 15 फूट घेतलंय. वर ते 2 झाडामधील अंतर हे पहा, झाडाची श्रीनदी पण पहा, गवत आहे त्या ठिकाणी असू द्या काही फरक पडत नाही. आणि ते 2 झाडामध्ये अंतर मित्रांनो त्यांनी 10 फूट ठेवलेलं आहे. तर यांनी साधारणपणे मला अगोदर जर फोन केलेला असता तर आपण त्यांना झिगझॅग पद्धतीने आपण त्यांना लागवड करायला सांगितलं. पण ठीक असू दे, काही अडचण नाही याच्यामध्ये. पण मित्रांनो काही अडचण येणार नाही. तर जे माझे नवीन शेतकरी मित्र आहेत, त्या नवीन शेतकरी मित्रांनी सध्याला शेवग्याची लागवड केलेली आहे आणि साधारणपणे या स्टेजला जर ज्या शेतकऱ्यांचे खाली रोप असतील किंवा बियाणं लावून हे स्टेज पर्यंत जर मित्रांनो तुमचं झाड जर आलेलं असेल ना, तर तुम्हाला हे आता झाड एकदम व्यवस्थित दिसत असेल. तर याला सर इनको थोड़ा पानी देना चाहिए आपको. आपने जो मैं आपको पूरा लिख के देने वाला हूँ. याला आहे ना मित्रांनो हे पहा, हे पूर्ण कोरडं पडत चाललं. या ठिकाणी ना ही निचरा होणारी जमीन आहे. त्याच्यामुळे मित्रांनो याला पाणी देणं गरजेचं आहे. जास्त पाण्याचा ताण पण देऊ नका, जेणेकरून शेवग्याच्या मित्रांनो मुळ्या त्या थोडं डिस्टर्ब होतील आणि त्याला ते रोगराईला बळी पडेल. तर आतापर्यंत यांनी याला कोणतंही खत दिलेलं नाही. आता याच्यामध्ये त्यांना मी संपूर्ण माहिती लिहून देणार आहे की तरी पण मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला कोणत्याही झाडाच्या मुळ्या वाढणं हे फार गरजेचं असतं. मुळी वाढीसाठी मित्रांनो मी तुम्हाला एका एकरचं प्रमाण सांगतो. एका एकरला 250 ग्रॅम ते 300 ग्रॅम अर्धा किलो पर्यंत 200 लिटरला ह्युमिक ऍसिड, 100 मिली तुमचं एखादं कीटकनाशक आणि 200 ते 250 ग्रॅम कोणत्याही प्रकारचं एक बुरशीनाशक मित्रांनो तुम्ही त्याला एकत्र करून झाडाला ड्रिचिंग करू शकता. विषय असा की ड्रिचिंग भी क्यों करायची, क्योंकि हमारे इधर ड्रिचिंग बोलते हैं उपयोग करने का, जब हम पानी दे रहे उसको तो पानी देने से पहले उसको ये करने का. बाकी लोग थोड़ा पहला देते हैं, उनका नॉलेज अलग रहेगा, हमारा नॉलेज अलग है. जो तुमको सही लगेगा तुम वही करो. तर मित्रांनो याला त्यांना मी सांगितलेलं आहे की ड्रिचिंग करा आणि ड्रिचिंग केल्यानंतर याला पाणी सोडा. म्हणजे त्याच्यामुळे काय होणार आहे, झाड आपलं मित्रांनो हे मजबूत राहील. जेवढी झाडाची मुळं मजबूत तेवढं मित्रांनो झाड चांगलं. लक्षात ठेवा. तर आता सर तो यहाँ पे आपने तुमने को आपका प्लॉट किया, ये 7 एकड़ का प्लॉट है मित्रांनो. तो आपका वो उसका बहुत सही का पेड़ लगाया, वो बहुत सही है. 89% तो उगून पण आलेला आहे.